बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार निवडणूक लढण्यावरती ठाम आहेत. आपल्यासोबत ॲडव्होकेट आकाश मोरे आहेत. सातत्यानं विनंती केली जाते आहे की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. काँग्रेसची काय भूमिका आहे? काँग्रेसने अटी यापूर्वी टाकलेल्या आहेत, ज्या आम्ही म्हणतोय की या गव्हर्मेंटने भाजप प्रणित गव्हर्मेंटनी जर का अजितदादांच्या विषयी जो काही मृत्यू झाला आहे, अपघात, तर याविषयी FIR कॉपी नोंदवली. आम्ही अजूनही तयार आहोत. आम्ही लगेच आमचा विड्रॉ देण्यात तयार आहोत. नाहीतर तुम्ही लढण्यावर ठाम आहात. अगदी बरोबर लढणार आहोत. हे लढणं अजितदादांना न्याय मिळावा, त्याचबरोबर लोकशाही टिकावी, या महाराष्ट्रातलं सुसंस्कृत राजकारणाला परत पुनर्जीवित करण्याचं, म्हणजे शरद पवारांनी ज्या मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने राजकारण केलं, त्यावेळेशी विरोधकांचे आणि सत्ताधाऱ्यांचे जे कॉर्डिनल रिलेशन्स होते ते आता पूर्ण संपुष्टात आलेले आहेत. म्हणजे विधान भवनामध्ये चांगलं भाषण करणारा विरोधी आमदार असेल तरी सत्ताधारी आमदार त्याला पाठीवर थाप टाकायचा आणि एकदम त्या पद्धतीने हे करायचा. आता हाणामारी होती, ही अधोगती जी लोकशाहीची झाली, ज्या पद्धतीने झाली, ह्याच्या विरोधात या गोष्टीला विरोध, याचा प्रतीक म्हणून मी आता उभा आहे. याचं प्रतीक म्हणून उभा आहात तुम्ही असं सांगता आहात. मात्र तुम्ही काँग्रेस एकटं पडलं आहे का बारामतीमध्ये? काँग्रेस आपली भूमिका नेहमी मांडत असतो. आम्ही म्हणजे संविधान वाचवण्याची आमची एका माणसावर जी जबाबदारी आली तर आम्ही पेलवणार आहोत. म्हणजे आमचा एक कार्यकर्ता हजार कार्यकर्त्यांच्या बरोबर आमच्या वैचारिक आमच्याकडं पॅकिंग आहे. आमच्याकडं पैशाचं बॅकिंग नाही, आमच्याकडं काय मसल पॉवर नाही, मॅन पॉवर. काँग्रेस एवढे भ्रष्टाचार तर कोणावरच झाले नाही. भ्रष्टाचाराचा आरोप एवढ्या आता 70 वर्ष राजकारणामध्ये आपण पाहिलं असेल की काँग्रेसच्या तिजोरीत किती पैसे आहेत, पक्ष निधी, आणि एवढ्या काळामध्ये 70 वर्षामध्ये किती जमवलं, आणि ह्या 14पासून आत्तापर्यंत भाजपच्या ह्याच्यात किती पैसे आहेत. काँग्रेस हे नेहमी लोकांपर्यंत सगळं जाणं यासाठी राजकारण करत होतं. आणि भाजपमध्ये काही ठराविक पुढाऱ्यांना, ठराविक उद्योगपतींना हाताशी धरून त्यांचा फायदा करून त्यांच्या माध्यमातून कसं आपल्याला निधी मिळेल या पद्धतीचा प्रयत्न करते. याच्या विरोधात आम्ही सगळे आहोत आणि सगळी जनता पण जाणते. पण काँग्रेसचा बारामतीमध्ये टिकाव लागेल असं तुम्हाला वाटतंय का? आणि जर कशा पद्धतीनं प्रचार पुढे असेल? काँग्रेसचं मूळतःच बारामतीमध्ये एक पुरोगामी विचारसरणी आहेत. कारण का आमच्या इथं ग्रामीण भागामध्ये मुस्लिम असले, दलित असले, एकदम हिंदू असले, सगळे व्यवस्थित त्या पद्धतीने राहतात. हे जी आमच्याकडं आमचा जो सेक्युलर ह्याचा DNA आहे तो बारामतीमध्ये ठासून भरलेला आहे. आणि सुनेत्राताई आमच्या वहिनी ज्या विचाराबरोबर उभ्या आहेत, मग तो विचार काय सांगतो आहे, म्हणजे एक कॅबिनेट मिनिस्टर किती गरळ बघतो एखाद्या धर्माविरुद्ध, किती मुस्लिमांविरुद्ध किती गरळ बघतो आहे, आणि तरी तुम्ही त्यांच्या मांडीला लावून जाणार. म्हणजे मी असं म्हणतो की जर का या विचाराला मतदान केलं, म्हणजे माझ्या प्रतिस्पर्धी उमेदवाराला मतदान केलं, ते ॲटोमॅटिकली नितेश राणेचे हात बळकट होतात. ॲटोमॅटिकली जे राजकीय जी पातळी घसरलेली त्या लोकांचे हात बळकट करतात. मग तुम्ही ठरवायचं की सुसंस्कृत राजकारणाला सर्वांना बरोबर घेऊन सगळ्यांचं विकास करण्याचा जो विचार असणारा पक्ष आहे त्याबरोबर राहायचं का तुम्ही विघटनवादी शक्तींच्या बरोबर राहायचं? बारामतीत भावनिक वातावरण आहे असं तुम्हाला वाटतं का? आणि असेल तर त्याचा फायदा राष्ट्रवादीला होईल का? तर ते बरंचसं आता मी इलेक्शनच्या ह्याच्यात कॅम्पेनमध्ये बोलतो. तसं पवार कुटुंबीय कर्तव्यदक्ष असतं. तर तसं त्या पद्धतीने त्यांनाही फार हे राहिलं नाही, कारण का आपल्या वहिनीने 3 दिवसातच लगेच शपथविधी उरकून घेतला. म्हणजे त्यामुळे ते कर्तव्यनिष्ठ आहेत. तर तशा पद्धतीने मी पण कर्तव्यनिष्ठ आहे. मी विचाराशी पक्का आहे. ज्या वेळेस निवडणूक लागली त्यावेळेस तुम्ही ABP माझाशी बोलताना म्हटलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ही जागा लढवावी. पण ही जागा न लढता ते राहुरीची जागा लढतायत आणि काँग्रेस जागा लढताय. कसं बघताय या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेकडे? पवारसाहेबांनी म्हणजे ते कुटुंब प्रमुख आहेत, आणि बेसिकली कसं असतं, राजकारण हे कुटुंबामध्ये कधी केलं नाही जात. तर ते एक साधारण लोकसभेला आपण पाहिलं त्यानंतर ज्या पद्धतीने लोकांनी सुप्रियाताईंना प्रतिसाद दिला, घराघरात भाजप जसं भांडणं लावत होतं तर त्याला प्रतिसाद दिला, तर ते सगळं ओळखून शरद पवार साहेबांना वाटलं असेल की नको, हा
म्हणजे भाजपच्या हातात कोलीत दिल्यासारखं आहे की भाजप अजूनही हे करेल, त्यामुळं ते थांबायचा त्यांनी मानस केला असेल. पार्थ पवारांच्या वक्तव्याकडे कसं बघता? काय मी आता खरं सांगू का तुम्हाला, मी सेमी इंग्लिशमध्ये शिकलेलो मुलगा आहे, तरी मला मराठीचे शब्द काही काही गोष्टी येत नाहीत. आता ते इंग्लिश मिडियम हायफाय हे संस्कृती शिकलेलं आहे, त्यांना ते म्हणायचं होतं का दम द्यायचा होता काय, आता हे जर तुम्ही विश्लेषण तुम्हाला काय वाटतं, काय म्हणायचं? मराठी शब्द सापडला नसेल त्यामुळे त्यांनी डाऊनफॉल म्हणले असतील असं मला वाटतं. अच्छा. आज आणि उद्या उमेदवारी अर्ज मागं घ्यायची वेळ आहे, उद्या आहे. उमेदवार पाठीमागे येणार, राष्ट्रवादी सातत्यानं आवाहन करतं. मी सुरुवातीपासून माझ्या मुलाखतीत आणि लोकांच्यापर्यंत सांगतो की मी या विचाराचा, पुरोगामी विचाराचा, काँग्रेस पार्टीचा, राहुल गांधीचा, सबका साहेबांचा एक निष्ठावंत काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. आणि मला असं वाटतं की जे ते काय सांगतील, म्हणजे जे काही शेवटच्या क्षणापर्यंत आदेश देतील, आणि त्याचबरोबर हे गव्हर्मेंट, आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी काहीतरी सकारात्मक गोष्ट केली की ह्या ॲक्सिडेंट संदर्भात त्यांनी जर काही चौकशाचं काय FIR तर आम्ही अपेक्षा करतो आहे, पण आम्हाला काही संकेत दिसले तर आमचे ज्येष्ठ मला सांगतील आणि त्या पद्धतीने आम्ही भूमिका करू. प्रचार कधीपासून सुरू करताय? आम्ही उद्यापासूनच प्रचार चालू केला. मी ॲक्च्युली ऑफ द रेकॉर्ड म्हणजे लोकांना अजून वाट बघता आहात का की पाठीमागं घ्यायला वेळ, नाही. वरिष्ठ सांगतील, ज्येष्ठ सांगतील आणि त्यानंतर प्रचार सुरू काय करतो? होतं माहिती आहे का, एक आमच्याकडं तसं पैशाची खूप हे आहे, कमी आहे. आमचं पार्टी जरा थोडंसं त्या ह्या फेजमधून चाललेली आहे, तर त्यामुळं एक दिवसाने आम्ही रिक्षा लावणार, कारण का ते आम्हाला त्याचे पैसे परवडले पाहिजे. आपण विचार मांडत असताना फार मोठी झळ आपल्याला पण बसते, तर त्यामुळं काय आमच्याकडे काय असे काय उद्योग काय फार मोठे धनाढ्य आम्ही लोक आहोत का, आमची पार्टीसुद्धा आता खूप मोठे ट्रेजरीमध्ये खूप पैसे आहेत असं काही नाही आहे. आम्ही आपले सर्वसामान्य गरीब लोक आहोत. आमचा मुद्दा पण ठामपणे त्या पद्धतीने मांडतो आणि मला असं वाटतं आहे बारामतीमधले लोक त्या पॉझिटिव्ह सकारात्मक प्रतिसाद देत आहेत असं मला जाणवतं आहे. त्यामुळं माझा अजून हौसला बुलंद होत चालला आहे. राष्ट्रवादीनं प्रचार सुरू केलेला आहे. कार्यकर्त्यांचं उद्दिष्ट असं आहे की जर बिनविरोध निवडणूक व्हावी आणि जर झालीच निवडणूक तर गिनीज बुकामध्ये रेकॉर्ड ब्रेक एवढं मतदानाने सुनेत्रा पवारांना निवडून द्यायचं. हो, या देशामध्ये असं म्हणायचे की ब्रिटिशरांचं म्हणजे इंग्रजांचा सूर्य मावळत नव्हता या जगामध्ये, म्हणजे जिथं जाईल तिथं तिथं ब्रिटिश लोकांची सत्ता होती. अशा वेळेस गांधीसारख्या ह्या सगळं जे काही फ्रीडम फायटर्स आहेत त्यांनी ज्या पद्धतीने संघर्ष केला, तो संघर्षाचा आम्हाला हे आदर्श आहे, आम्हाला तो वारसा आहे. तर त्यामुळे आम्ही नाही ह्या गोष्टीला घाबरत, म्हणजे किती लोक असो काय असो. आणि मी तर नेहमी पहिल्या डे 1 पासून सांगतो की मतं ही आमच्यासाठी मायने ठेवत नाही. आमच्यासाठी आमचे जे निवडणुकीत मतच महत्त्वाची असतात. आहे महत्त्व, पण तुम्ही जे भावनिक ह्याच्यामध्ये बरेचसे महत्त्वाचे जे प्रश्न ते दाबून टाकू इच्छित आहेत त्याला आम्ही उजागर करणारच ना, त्याला आम्ही बाहेर काढायचा प्रयत्न करणारच ना. भावनिकता असावी पण त्याचबरोबर कर्तव्यनिष्ठ पण असावं. विजयाचा विश्वास किती वाटतो? हार जीतचा विचार केला नाही, मुद्दे लोकांपर्यंत जाणं, मुद्दे लोकांपर्यंत पटवणं, या महाराष्ट्रातलं ते एक सौंदर्याचं वातावरण होतं, पुरोगामित्व होतं, ते टिकावं एवढंच माझं, एवढ्यासाठीच माझी लढाई चालू आहे. तर हे होते काँग्रेसचे उमेदवार ॲडव्होकेट आकाश मोरे. तर याच्यामधून अर्थ काय काढायचा यांच्या बोलण्यावरून हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. आंबेडकरी सर्व येत असल्यामुळे कांबळे पण चालतं मला. तर हे होते आकाश मोरे. आता यांच्या बोलण्यातून अर्थ काय काढायचा हे प्रेक्षकांनी ठरवायचं आहे. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.